श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मी नमः. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा गुरुवार. तसेच उद्या हा चौथा गुरुवार असणार आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी उद्यापन करत असताना आपण काही चुका या आवर्जून करत असतो. त्यामुळे आपल्याला पूजेचे फळ हे मिळत नाही. मग आपण जे काही उपवास केले तर त्याचे देखील आपल्याला फळ मिळत नाही, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. तसेच आपण जेव्हा उत्तर पूजा करत असतो तेव्हा ज्या काही वस्तू आहे, नारळ असेल, तांदूळ असेल, फुले, पाने, पैसे, या वस्तूंचं नंतर काय करायचं आहे हे देखील आपण या व्हिडिओमधून बघणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासिन महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावा. नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी. पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असल्यास ब्राह्मणाला क्षिधा वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. सायंकाळी गायीची पूजा करून गोगराज द्यावा. व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणं आवश्यक आहे. गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी. सर्वांशी प्रेमाने वागावे, तसेच प्रसन्न राहावे. काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे. नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे. व्रतामध्ये फळ, दूध वगैरे घ्यावे. निराहार राहू नये. आता हा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटचा गुरुवार. या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन करायच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आता या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करायचं नाही. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही. तसेच आपण बसताना देखील काळ्या रंगाचं आसन घेऊन बसू नये. यामुळे आपण जी काही पूजा करतो तर ती देखील सफल ठरत नाही. त्यानंतर आपल्याला दुसरं काम करायचं आहे तर ते म्हणजे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण गोमूत्र शिंपडावं. तसेच आपण जिथे पण पूजा मांडणार आहोत तर त्या जागेवरती देखील गोमूत्र शिंपडायचं आहे. ज्या काही वस्तू आपण बाहेरून आणलेल्या आहे, विड्याची पानं असतील, फुलं असतील तर त्यावरती देखील गोमूत्र शिंपडावं. कारण की त्या वस्तूंना भरपूर व्यक्तींचे हात देखील लागलेले असतात. कुणाला मासिक धर्म असतो किंवा अगदी कुणाला सुतक असेल तर त्यामुळे आपण त्यावरती गोमूत्र शिंपडायचं आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो तर ती पूजा देखील सफल ठरत असते. उद्या दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर अगदी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. आता आपल्याला उद्यापन हे राहू काळामध्ये चुकूनही करायचं नाही. तर या दिवशी गुरुवारी राहू काळ हा दुपारी 1:30 ते 3च्या दरम्यान आहे. त्यामुळे राहू काळामध्ये पूजा, सेवा तसेच अगदी उद्यापन देखील या काळामध्ये चुकूनही करायचं नाही. तर उद्यापन आपल्याला शुभ मुहूर्तावरती करायचं आहे. तर शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:30 ते 8:30च्या दरम्यान आहे. तर तुम्ही या काळामध्ये उद्यापन नक्कीच करू शकता. तसेच माता लक्ष्मीची पूजा, सेवा या काळामध्ये आपल्याला करायची आहे.
आता उद्यापन करत असताना आपण अनेक महिलांना बोलवत असतो, तर अगदी आपल्या मनामध्ये काहींबद्दल वाईट विचार असतील किंवा एखाद्या व्यक्तीचा रागराग जरी येत असेल, तरी पण या दिवशी आपण निर्मळ मनाने राहायचं आहे. कुणाबद्दलही द्वेष हा मनामध्ये धरायचा नाही. कारण की जर आपण असे केले तर आपण जी काही पूजा केली, सेवा केली, तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. तसेच घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद देखील होऊ द्यायचे नाही. असेही झाले तरी पण आपण जेव्हा पूजा करायला बसतो, तर तेव्हा आपले सर्व लक्ष त्या भांडणाकडेच असते. आपले पूजेमध्ये लक्ष लागत नाही. त्यामुळे असंही चुकूनही करायचं नाही. घरामध्ये भांडणं, वादविवाद होऊ द्यायचे नाही. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते. त्यामुळे आपण चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच या दिवशी आपण इतर कुणाचीही साडी परिधान करू नये. अगदी तुमची जवळची मैत्रीण असेल किंवा तुमची सख्खी बहीण असेल, तर तिची देखील आपण साडी परिधान करायची नाही किंवा आपली साडी देखील कुणाला द्यायची नाही. आता तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही नवीन वस्तू घेऊन, नवीन साडी घेऊन देऊ शकता, पण आपली वापरलेली साडी ही कुणालाही या दिवशी द्यायची नाही. तसेच जे काही 16 शृंगाराचं साहित्य आहे, तर त्यापैकी देखील आपली वापरलेली वस्तू कुणालाही द्यायची नाही. उलट अगदी उद्यापन करताना तुम्ही 16 शृंगाराच्या साहित्यापैकी एक कोणती तरी वस्तू तुम्ही त्या महिलेला देऊ शकता. जेव्हा उद्यापन करायचं आहे, तर तेव्हा नक्की देऊ शकता. मग आता या दिवशी तुम्ही 7 किंवा 9 महिलांना देखील बोलवू शकता. आता त्यांना बोलवणे जर शक्य नसेल, तर अशा वेळेस कुमारिकांना बोलवणं तरी पण चालेल. आणि जर कोणीही येण्यासाठी तयार नसेल, तर अशा वेळेस अगदी तुम्ही एखाद्या महिलेला घरी जेवू घातलं तरी पण चालेल. फक्त आपण मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आता जी पण महिला आपल्या घरी येणार आहे, तर तिला हळदी कुंकू लावायचं आहे. त्याचसोबत तिला आपण जे काही व्रताचं पुस्तक आहे, तर ते देखील द्यायचं आहे. आता भरपूर ठिकाणी व्रताचं पुस्तक देखील दिलं जात नाही. खरं तर जे काही पुस्तक आपण देत असतो समोरच्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती ते पुस्तक सांभाळून ठेवत नाही किंवा अगदी त्याची पूजा सेवा करत नाही. ते पुस्तक इतरत्र कुठेही पडलेलं असतं आणि त्या पुस्तकावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो, तर माता लक्ष्मीचा अपमान होत असतो. त्यामुळे अगदी तुम्ही त्याऐवजी एखादी दुसरी वस्तू दिली तरी पण चालेल. तुम्ही एखादं फळ देऊ शकता, एखादं 16 शृंगाराचं साहित्य देऊ शकता. त्यानंतर आता त्या महिलेला अगदी जेवणासाठी देखील बोलवू शकता. जी काही महिला आपल्या दारात येणार आहे, तिला साक्षात आपण माता लक्ष्मी स्वरूप समजायचं आहे. तिचं आपण दर्शन देखील घ्यायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता उद्यापन आहे म्हटल्यावर आपण नैवेद्य देखील बनवत असतो. तर नैवेद्यामध्ये आपण कांदा, लसूण याचा समावेश चुकूनही करायचा नाही. तसेच वांग्याची भाजी असेल, कोबीची भाजी असेल, ही देखील बनवायची नाही. आणि माता लक्ष्मीला सीताफळ हे अत्यंत प्रिय आहे. तर सीताफळ या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. तर सीताफळामधील गर काढून घ्यायचा आहे. काळ्या बिया साईडला काढायच्या आहे आणि त्या गराची खीर बनवायची आहे आणि ही खीर माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. आता अशी खीर बनवणे शक्य नसेल, तर अगदी सीताफळ माता लक्ष्मी समोर ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर हे सीताफळ घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. तसेच या दिवशी तुम्ही मेथीची भाजी देखील बनवू शकता. पुरणपोळीचा गोडाधोडाचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल. फक्त जे काही जेवण आपण बनवणार आहोत, तर ते जेवण हे सात्विकच असावं, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. माता लक्ष्मीची आपण मनोभावे पूजा सेवा करायची आहे. आता उद्यापन हे आपण शुभ वेळेतच करायचं आहे. तसेच आता उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण या ज्या काही वस्तू आहेत, तर त्या उचलत असतो. मग नारळ असतील, तांदूळ असेल, तसेच विड्याची पाने, फुले असतील, तर या वस्तूंचा नंतर काय करायचं आहे, जो काही नारळ आहे, तर तो तुम्ही फोडून तो अगदी खाऊ देखील शकता. किंवा काही ठिकाणी म्हटलं जातं की नारळ हा जे काही घरावरती संकट असतं, तर तो पूर्णपणे शोषून घेत असतो. त्यामुळे त्या नारळाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं जातं. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ही उत्तर पूजा नक्कीच करू शकता. तसेच जे काही तांदूळ आहे, तर त्या तांदळाचा आपल्याला भात बनवायचा आहे. तांदळाची खीर बनवू शकता किंवा तांदळाचा कोणताही गोड पदार्थ बनवायचा आहे. फक्त जेव्हा मांसाहार करायचा असेल, तेव्हा आपण त्या तांदळाचा चुकूनही भात बनवायचा नाही. आपण ते तांदूळ शुभ कार्यासाठीच वापरायचे आहे. अगदी दुसऱ्याच दिवशी ते तांदूळ वापरले तरी पण चालेल किंवा अगदी पक्ष्यांना देखील खायला टाकू शकता. फक्त इतरत्र कुठेही पायदळी जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. विड्याची पानं असतील, फुलं असतील, तर ती पानं, फुलं वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा अगदी एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये जरी पण ही पानं, फुलं टाकली तरी पण चालेल. त्यानंतर आता
आपण जे काही 1 रुपयाचं नाणं हे कलशामध्ये टाकत असतो, तर ते 1 रुपयाचं नाणं आपण इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायचं नाही. ते 1 रुपयाचं नाणं आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. आपल्या घरामध्ये पैसा हा सतत येत असतो. तसेच कलशातील जे काही पाणी आहे, तर ते पाणी दुसऱ्या दिवशी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये तुम्ही हे पाणी शिंपडू शकता. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होत असतो. आणि उरलेले जे काही पाणी आहे, तर ते तुम्ही तुळशीला टाकायचं नाही. इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता. गुलाबाचं झाड असेल, शेवंतीचं झाड असेल, मोगऱ्याचं झाड असेल, तर त्या झाडांना तुम्ही हे पाणी टाकलं तरी पण चालेल. फक्त तुळशीच्या झाडाला आपण हे पाणी चुकूनही टाकायचं नाही. तसे जेव्हा आपण उत्तर पूजा करत असतो, तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीकडे क्षमा देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील, तर त्याबद्दल माता लक्ष्मी आम्हाला माफ कर. पण तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगायची आहे. अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, तर ती देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता. तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही, तर ते म्हणजे मीठ. आता या दिवशी दारात जर कोणी आलं तर त्या व्यक्तीला तसंच जाऊ द्यायचं नाही. तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी देखील देऊ शकता. पण अशा 2 वस्तू आहे की ज्या चुकूनही द्यायच्या नाहीत, तर ते म्हणजे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं. त्यामुळे या दिवशी मीठ कुणालाही द्यायचं नाही. अगदी कोणत्याही व्यक्तीने कितीही आग्रह केला तरी देऊ नये. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्याची देखील पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर आपल्याकडे कोणी धने मागितले तर धने देखील आपण चुकूनही द्यायचे नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.